लॉर्ड, देवाच्या नावाला धन्यवाद, एकाला सलाम. प्रेज लॉर्ड. प्रभूने एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनात आणली, आपल्याला एकत्र आणलं, त्याबद्दल देवाच्या नावाला आपण प्रभू येशूच्या नावामध्ये धन्यवाद देऊ. काही परिस्थिती पाहता सर्व ठिकाणी अतिवृष्टी चालू आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जगामध्ये अनेक प्रकारची संकट या पृथ्वीवर येऊन ठेपलेली आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला वेळ मिळाला त्या सर्वांकरता प्रार्थना करण्याकरता, ते सर्व पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या लोकांकरता देवाची आठवण करण्याकरता परमेश्वराने आपला वेळ दिला. त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ प्रभू येशूच्या नावामध्ये. आणि आजची सहभागिता आपण चालू करू. स्तोत्र 138 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 138 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. मी अगदी मनापासून तुझी उपकार स्मरण करीन, अन्य देवांच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन. मी अगदी मनापासून तुझी स्तोत्रे, मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन. होय, आपण सर्वांच्या समोर प्रभू येशूचं नाव स्वीकारणारे, त्याला धन्यवाद देणारे बनलो पाहिजे. आणि आज जी परिस्थिती आहे संकटाची, पृथ्वीवर सर्व परीक्षा प्रसंग आलेले असताना, सर्व परिस्थिती बिकट असताना, सर्व प्रियजन, आपले बंधू, विश्वासू अविश्वासू सर्वजण परीक्षेतून जात असताना आपण एकमेकांकरता प्रार्थना करणारे बनलो पाहिजे. मनापासून उपकार स्मरण करणारे, देवाचं भय धरणारे, या सर्व संकटाच्या परिस्थितीमध्ये देवाचं भय धरणारे आणि इतरांकरताही प्रार्थना करणारे आपण असलो पाहिजे. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर 1-2 गीतं गाऊया, नंतर देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता, सुंदरशी वेळ, संध्या तू आमच्या जीवनात दिलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता, मावशी, सॅमसन अंकल, आई, शेजारची ताई, दादा, त्यांची सुना, नातवंड, लेकरं, ऑनलाईन जेवढे पाहतील, या समय तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, आशीर्वादित कर. आणि होय, काल रात्रीपासून आज दिवसभर ज्या कळत नकळत चुका आमच्यातून झाल्या, त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला तू प्रभू येशूच्या नावात क्षमा कर. ज्याने आमची मनं दुखली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. तसेच तू जिथं प्रार्थना चालू आहे, प्रार्थनेमधील अडखळणं प्रभू येशूच्या नावात घालवून टाक. ज्या दुःखात आहेत, क्लेशात आहेत, निराशामध्ये आहेत, त्यांचं सांत्वन तुझ्या आत्म्याद्वारे, सेवाभावी संस्थांद्वारे प्रभू येशूच्या नावात तू कर. छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण आज सहभागी झालेले आहोत. आज आपण या सर्व संकटमय परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात, देशामध्ये, जगामध्ये परीक्षा प्रसंग या पृथ्वीवर येऊन ठेपलेले आहेत. कठीण कठीण दिवस अजून येत आहेत. आज या रविवारी आपल्या महाराष्ट्रातील परिस्थिती, पूर परिस्थिती, पीडित लोक जे अडकलेले आहेत सर्व परिस्थितीमध्ये, शेतकरी आहेत ज्यांचं नुकसान झाले, अशा सर्वांकरता आपण येणाऱ्या वचनाद्वारे देवाचे उपकार स्मरण करू आणि देवाला ती विनंती सादर करूया की सर्व संकटाच्या परिस्थितीमध्ये, या सर्व कठीण परिस्थितीमध्ये, या पृथ्वीवर जे परीक्षा प्रसंग येऊन ठेपले, त्या सर्व संकटाच्या परिस्थितीमध्ये तुम्हा आम्हा करता, तसेच जे अडकलेले आहेत, त्या परीक्षा प्रसंगातून चाललेले आहेत, त्याकरता आपण रथबदल्या करणारे, प्रार्थना करणारे बनलो पाहिजे. आज आपण येणारं वचन तेच ऐकणार आहोत. जे धावा करतील तेच निवडलेले लोक परमेश्वराच्या राज्यात असतील. जे आस्था धरतील, पश्चाताप करतील, एकमेकांकरता प्रार्थना करत असतील, असे जे सापडतील परमेश्वराला प्रभू येशूच्या नावामध्ये, जागृत दास. लूक शुभवर्तमान 12 अध्यायामध्ये प्रभू येशूने सांगितलं होतं, पहा, धनी माघारी येईल लग्नावरून, याची वाट पाहणाऱ्या एक जागृत दासासारखे पण असलो पाहिजे.
जे कारभार सोपवलंय आपल्यावर ते करणार आहे. आज परिस्थिती कठीण आहे. सर्व संकटाच्या परिस्थितीमध्ये आपण एकमेकांकरता, आपल्या राज्याकरता जे परिस्थितीत अडकलेले आहेत, गरीब आहेत, रडत आहेत, अशा सर्वांकरता, आपल्याकरता, स्वतःकरता, इतरांकरता प्रार्थना करणारे आपण असलो पाहिजे. कारण की तो महाभयंकर दिवस आहे, अंधकाराचा दिवस आहे. त्यात निभाव कोणाचा लागणार नाही. निवडलेल्या लोकांकरता ते दिवस कमी केले जातील असं देवाचं वचन सांगतं. आपण 1-2 गीतं प्रभूला सादर करू. वाचलेल्या वचनानुसार स्तोत्रसंहिते 138 पहिलं वचन की मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन, अन्य देवांसमक्ष तुझी स्तोत्रे गाईन. आपण देवा जो जिवंत परमेश्वर आहे, जो आकाश पृथ्वी निर्माण करणारा आहे, ज्याने पृथ्वीचा पाया रचला, त्या पित्याकडे विनंती करूया, उपकार स्मरण करूया त्याची दया, त्याला आपण आठवण करून देऊया त्याच्या प्रीतीची, त्याने जी त्याच्या पुत्राच्या नामात केली. सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा. कठिन है रास्ते बहुत, हर एक मोड़ पर खतर, अंधेरी राहों को हटा, दिखा दे अब मुझे शहर. कठिन है रास्ते बहुत, हर एक मोड़ पर खतर, अंधेरी सायों को हरा, दिखा दे अब मुझे शहर, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा. जहाँ के रास्तों पर मैं अकेला चल न पाऊंगा, जो चलना चाहूंगी अगर, फिसल के गिर में जाऊंगा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा. ये बोझ जो गुनाहों का मैं उठाए चल रहा, उठाएगा अगर कोई, वो तू ही है मेरे खुदा. मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा. सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा. प्रेज द लॉर्ड. आज परिस्थिती कठीण आहे आणि तुम्हाला दिसत आहे, प्रभूशीने उल्लेख केला होता पहा, अंजिराच्या झाडास डहाळ म्हणजे पालवी फुटू लागली की तुम्ही समजून जाता
ऋतू येणार आहे. आणि आज पण ती परिस्थिती आहे की सर्व संकट सर्व ठिकाणी येऊन पोहोचले आहेत. ते आजपर्यंत तू आपणास दूर दूर असे दिसत होते, आज ती जवळ जवळ येत चाललेली आहे, नाही का? देवाचं वचन सांगतं की पहा, तो न्यायनिवाडा देवाच्या घरापासून चालू झाला तर काय, जे निवडले आहेत त्यापासून जर न्यायनिवाडा चालू झाला तर काय. याकरता जो प्रभू येशू त्याचा धावा करणारे, त्याच्याच चित्तवृत्तीमध्ये स्वतःला राखलेले असे बना. कारण की जे पतित होते, जे पडलेले होते, जे अंधकारात बसले होते, या सर्वांना तो प्रकाश मिळावा म्हणून प्रभू येशू या जगात पाठवण्यात आला. तो जो प्रकाश आपल्याला मिळाला, जर तो प्रकाश आपल्याला मिळालेला आहे तर आपल्या जीवनातून तो सार्वकालिक जीवनाचा प्रकाश इतरांच्या जीवनात प्रकाशमान होणारे आपण असलो पाहिजे. प्रकाश बोरे सुद्धा पाहतात. प्रेज द लॉर्ड. तर पहा, प्रकाश मग त्याचं 5वं वचन आहे की तुम्ही या जगाचे काय आहात? प्रकाश आहात, मीठ आहात. मिठाचा रुचकारपणा गेला तर तो कशाने येईल? ते पायाखाली तुडवण्याकरता टाकण्यात येईल. मीठ आपण आहोत, खारटपणा तो ख्रिस्त आहे. ख्रिस्त जर आपण प्राप्त केला नाही, आपल्या जीवनात राखला नाही, जर आपल्या ओळख असून सुद्धा ती शांती राखली नाही, ती प्रीती राखली नाही, एकमेकांना दया स्मरली नाही, तर तोही आपल्याला राखणार नाही. शेवटी ते अंधकारात टाकलं जाईल. पहा, उपासना संगीत 245 नंबरचं गाणं, प्रभूद्वारे मनाची सूची. प्रभूद्वारे मनाची सूची. उपासना संगीत 245 नंबरचं गाणं आहे. आपण प्रभूला ते सादर करू. पतिताये चल सूची भायाला, प्रभू येशू पदास करी, अदसिंधू मधुनी ताराया, प्रभू येशू कृपाच तरी. पतिताये चल सूची भायाला, प्रभू येशू पदास करी, अदसिंधू मधुनी तारायाला, प्रभू येशू कृपाच करी. प्रभूच्या दरबंद पदा, जगदूतारक गुरु राजाच्या, नदूच्या पद मुक्ती पदा. प्रभू येशू शितीवरी आलाया, बघतोची समर्थ सखा, अल्पाशा जड करी सोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभूच्या धर्मांध पदा, जगदूतारक गुरु राजाच्या, नदूच्या पद मुक्ती पदा. मनवी तो पतित सखा देई, अदमुक्ती विनम्र जना, म्हणून तू शरण तया जाई, प्रभू देईल शांती मना. प्रभूच्या धर्मांध पदा, जगदूतारक गुरु राजाच्या, नदूच्या पद मुक्ती पदा. मनुजांच्या हरी अवघ्यातापा, प्रणिती करुणा करीतो, प्रभू पाशी चलत जुनी पापा, शरणागत तारकतो. प्रभूच्या
प्रभूच्या धर्मांत्य कला जगदुधारक गुरु राजाच्या न तुझा पदमुखी बला. प्रेज द लॉर्ड. पहा, शरणागत तारक तो. प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकेल, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, असं देवाचं वचन सांगतं. शरणागत तारक तो. शरण येण्यासाठी तोच एक तारण देणारा असा आहे. दुसरं तारण देणारं नाव या जगात वर आणि खाली कुठंच नाही. तारण ते एकच नाव आहे. आणि या पृथ्वीवर जे परीक्षा प्रसंग आहेत, जे कठीण प्रसंग आहेत, पवित्र शास्त्रात लिहिलेले आहेत, ते दिसत आहेत. याहून त्याचा येण्याचा दिवसही आपल्याला समजत आहे. होय, प्रभू येशू म्हणायचा, पहा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर मी केलेल्या कृत्याहून तरी ठेवा. पहा, आपण जे नाव स्वीकारलं त्याच्यावर विश्वास ठेवणारे आपण असलो पाहिजे. या जगात तो अर्पण असा दिला. पापाकरता रक्त गरजेचं आहे. शरीराचं जीवन रक्तात आहे आणि पापाचं प्रायश्चित्त रक्तानेच होतं, असं लेवीमध्ये वचन आहे. आणि ते रक्त त्याच्या पुत्राद्वारे परमेश्वराने तुमच्या आमच्या पापांकरता दिलं, अर्पिलं, वाहिलं वधस्तंभावर, याकरता की आपण शुद्ध व्हावं. ते तारण जे विदित केलेलं आहे, मुक्ती ती प्रभू येशूच्या नावामध्ये मिळावी. प्रेज द लॉर्ड. आणि ती मुक्ती जर आपल्याला मिळाली तर आपणही इतरांकरता क्षमा करणारे, प्रीती करणारे, प्रार्थना करणारे, ते तारणाचा मुकुट रोज घातलेले, तारणाचा प्याला हाती घेऊन रोज घोषणा करणारे आपण असलो पाहिजे. प्यारे पिता तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन. हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. येणाऱ्या वचनाकरता प्रभू येशूच्या नावात आशीर्वादित केलेला आहे आमचा विश्वास आहे.
ते वचनाद्वारे प्रत्येकाला तो आशीर्वाद भर. आणि जे आज निराशात आहेत, दुःखात आहेत, क्लेशात आहेत, त्यांचं सांत्वन तू प्रभू येशूच्या नावात तू कर. आमच्या विनंत्या तुझकडे सादर व्हाव्यात आणि त्या मान्य व्हाव्यात असं तू कर. ही प्रार्थना तारण करते प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता, की आपल्याला पुन्हा एकदा त्याने एकत्र आणलं, राखलं. आणि होय, राखलंय तर आपण धन्यवाद देऊया, कारण की त्या काळी सुद्धा त्याने आपणास राखावं. कुठल्या काळी? ज्या काळी तो येईल त्या काळामध्ये तुम्हा आम्हास त्याने राखावं. आणि जर आज आपल्या जीवनात संकट दिसत आहेत, पृथ्वीवर परीक्षा प्रसंग येऊन ठेपलेले आहेत, तर कुठल्याही मीपणात, कुठल्याही गर्वात आपल्याकडे असलेल्या त्या सर्व नश्वर गोष्टीमध्ये स्वतःला न राखता त्या पराक्रमी परमेश्वराच्या हाताखाली लीन दीन झालेले असे आपण असलो पाहिजे. आज आपण कसे दिसलो पाहिजे? आपण निवडलेले आहोत. प्रभू येशूची ओळख आहे म्हणून कुठल्या घमंडीत मीपणात नाही, तर लीन दीन होऊन आज त्या पश्चाताप करून स्वतः करता, जगातील सर्व लोकांकरता, आपल्या आजूबाजूच्या सर्व विश्वासू अविश्वासू लोकांकरता प्रार्थना करणारे आपण असलो पाहिजे. कारण ख्रिस्ताने जो वधस्तंभ वाहिला तो त्याच्यासाठी नाही वाहिला, तो तुमच्या आमच्या पापांकरता वाहिला. मग आपण पण ख्रिस्ताचा नियम पूर्ण करणारे, एकमेकांची ओझी वाहणारे असलो पाहिजे असं गलतीकराच्या पत्रामध्ये वचन आहे. आज आपण एकमेकांची ओझी वाहणारे आणि देवाचा, परमेश्वराचा धावा करणारे जास्त बनलो पाहिजे. या काळामध्ये परमेश्वराला, प्रभू येशूला प्राप्त करून घेणारे आपण असलो पाहिजे. कारण देवाचं वचन सांगतं की माझा धावा करणारे, माझ्या धावा करणाऱ्या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगतं? की माझा धावा करणाऱ्या लोकांकरता शारोनचं कुरण हे कळप बनेल. माझे निवडलेले लोक, माझे सेवक सर्व तिथले वतन पावतील. कुठलं वतन पावतील? जे त्यांनी राज्य तयार करण्यासाठी प्रभू येशू गेलेला आहे. नवीन यरूशलेम ते मिळवायचं असेल तर आज आपण जिवंत आहोत. आपली धाव त्या विश्वासावर पूर्ण करणारे, एकमेकांची ओझी वाहणारे, परमेश्वराचा धावा करणारे असलो पाहिजे. आज परिस्थिती महाराष्ट्रात, देशामध्ये, जगामध्ये सर्व ठिकाणी कठीण आहे. परीक्षा प्रसंग पवित्र शास्त्रात लिहिल्यानुसार येत आहे. पुराची परिस्थिती. आपण एकमेकांना मदत करणारे, ओझी वाहणारे, धावा करणारे परमेश्वराचा असलो पाहिजे. आपल्या पापांकरता, आपल्या चुकांकरता, इतरांकरता, इतरांना तारण मिळवून देणारे आपण असलो पाहिजे. सर्वात जास्त आपण परमेश्वराच्या उजव्या साईडला जो प्रभू येशू बसलाय त्या तिथले गोष्टी मिळवण्यासाठी यत्न करणारे या दिवसामध्ये आपण असलो पाहिजे. मग ते 7व्या अध्यायात प्रभू येशूने बोललेलं वचन नमूद केलेले पहा. काय नमूद केलंय? तुम्ही वाईट असता तुमच्या मुलांना चांगल्या देणगे देण्याचं तुम्हाला समजतं, तर तो जो स्वर्गीय पित्याकडे मागतो तो किती विशेष पवित्र आत्मा, विशेष करून पवित्र आत्मा देईल. काय आपण त्या मागण्या केलेल्या आहेत का? मागा म्हणजे तुम्हास मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. देवाचे स्वर्गीय दान प्रभू येशूला प्राप्त करून घेणं, तिथल्या गोष्टी यत्न करणं, शोधणं, त्याचा धावा करत राहणं, त्याला प्राप्त करून घेणं, या गोष्टीच्या आपण आजपर्यंत मागे पडलेले आहोत का? आपण जगातल्या सर्व गोष्टी जे विदेशी लोकांना लागत आहेत, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, याच मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. कारण ते दिवस जवळ येत आहे. निवडलेले माझे सेवक, माझे वतन झालेले, ते तिथं राहतील. परमेश्वर म्हणतो कोण राहतील? माझा दावा करणारे. माझा दावा करणाऱ्या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल. ते त्या लोकांकरता आहे जे तयार असतील,
वर येत आहे, वधू तयार आहे, जी वधू स्वतःला अशी तयार करत आहे. लावलेले दिवे प्रमाणे चालत आहोत, जीवनाचे वचन पुढे घेऊन त्यानुसार वर्तन करत आहोत. त्या लोकांकरता ते कुरण होईल परमेश्वर म्हणतो. ती निवडलेले लोक, ते दास, ते सेवक सर्वजण तिथं राहतील. मग आपण आज काय केलं पाहिजे? आपण निवडलेले आहोत, प्रभूची ओळख आहे म्हणून निश्चिंत राहणारे नाही, तर आपण धावा करणारे बनलो पाहिजे. स्वतः करता, इतरांकरता आपली पापे पुसलून टाकली जावीत, प्रभूच्या रक्तामध्ये आपल्याला मुद्रित पवित्र आत्म्यामध्ये केलं जावं म्हणून आपण धावा करणारे, इतरांकरता, स्वतः करता, जे संकटात अडकलेले आहेत त्या सर्वांकरता धावा करणारे आपण बनलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाचं वचन स्पष्ट सांगते की माझा धावा करणाऱ्या लोकांसाठी शारोन कळप चालण्याचे कुरण होईल. आज तुम्ही आम्ही संकटात आहोत का? मग परमेश्वराचा धावा करा. तो जिवंत परमेश्वर ज्याने आकाश, तारे, पृथ्वी सर्व काही बनवलं, ज्याच्या अधीन सर्व काही आहे, त्याचा धावा करणारे आपण बनलो पाहिजे. या आपण या संदेशाकडे वळूया. माझा धावा करणाऱ्या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल. वचन स्तोत्रसंहिता 50 याचं 15 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 50 त्याचं 15 वचन. स्तोत्रसंहिता 50वा अध्याय याचं 15 वचन काय म्हणतं पहा. संकट समयी माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील. प्रेज द लॉर्ड. काय सांगतं वचन? संकट समयी माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील. प्रत्येक तुमच्या आमच्या जीवनात आलेलं संकट जे आहे ते नाशाकरता नसतं, ते देवाच्या गौरव करताय. लाजरस जेव्हा मेला होता, प्रभू येशू काय म्हणाला? हा आजार मरणाकरता नाही, तर देवाच्या गौरवाप्रित्यर्थ आहे. तो उठला, लाजरसा बाहेर ये, तो बाहेर आला. मार्था आणि मरियाला प्रभू येशू काय म्हणाला होता? तू विश्वास धरशील. तिथं काय म्हणाला होता प्रभू येशू तिला? तू विश्वास धरशील तर देवाचं गौरव पाहशील. मला ते वचन आठवलं म्हणून सांगतो. तू विश्वास धरशील तर देवाचं गौरव पाहशील. पहा इथं योहान 11व्या अध्यायामध्ये मार्था त्याला म्हणाली, 24 वचन, मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानाच्या समयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल, आणि जो जिवंत असून माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. याचा तू विश्वास धरतेस काय? देवाचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की जर आज तुमच्या आमच्या जीवनात संकट आहेत, त्या संकटात धावा करा. जेव्हा तुम्ही धावा कराल तेव्हा तुम्ही गौरव कराल. काय वचन सांगतं? तुम्ही संकटात आहात का? संकट समयी माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन, तू माझे गौरव करशील. होय, या पृथ्वीवर परीक्षा प्रसंग येऊन ठेपलेला आहे. त्या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग, जो समर्थ देव जो आहे, सामर्थ्यवान देव जो आहे, जिवंत पिता आहे, त्यावर विश्वास ठेवणं. परमेश्वर म्हणतो ते शारांचं कुरण कोणासाठी आहे? जे माझे निवडलेले वतन पावलेले आहेत, जे माझे सेवक वतन पावलेले आहेत, जे धावा करत आहेत, त्यांसाठी ते कुरण असं होईल. ते प्रत्येकाकरता होईल असं नाही. काय आज आपण परीक्षा प्रसंग पाहत असताना, महाराष्ट्रातली परिस्थिती पाहत, देशातली परिस्थिती पाहत असताना, जगातली परिस्थिती पाहत असताना, परीक्षा प्रसंग येऊन ठेपलेले असताना आपण एकमेकांकरता धावा करणारे आहोत का? आज तुमच्याही जीवनात कुठले तरी संकट असतील, दोष देण्यापेक्षा धन्यवाद द्या, धावा करा. कारण की प्रत्येक संकट हे काही मरणाकरता नसतं, तर देवाचं गौरव प्रकट होण्याकरता असतं. स्तोत्रसंहिता 50:15 वचन सांगते की संकट समयी माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील. आज तुमच्या आमच्या जीवनात काही संकट असतील, त्रास असतील, तर देवाचा धावा करा.
पहा, तुम्ही देवाचे गौरव सुद्धा कराल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही दावा करा, तुम्ही देवाचे गौरव सुद्धा कराल. देवाचं गौरव तुमच्या जीवनातून प्रभू येशूच्या नावात प्रगट होईल. मार्थाला प्रभू येशू म्हणतो योहान 11व्या अध्यायामध्ये 24 मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समय पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. प्रभू येशू तिला म्हणाला होता की तू विश्वास धरशील तर तू देवाचं गौरव पाहशील. कारण की तो आजार मरणाकरता नव्हता, देवाचं गौरव प्रगट होण्याकरता होता. आज आमच्या जीवनात जर संकट आहेत तर देवाचं वचन सांगतं विश्वास धरा, प्रार्थना करा, एकमेकांकरता रथबदल्या करा, धावा करा, वाचण्याकरता. याच युगी नाही तर येणाऱ्या युगात सुद्धा आपण सार्वकालिक जीवनात असावं, त्या वतनामध्ये असावं. ते शारोनचं कुराण जे तयार होणार आहे, नवीन एरिशलेम जे तयार होणार, तिथं आपण असावं. याकरता धावा करणारे बना, आस्था पश्चाताप करणारे बना. असे जे निवडलेले लोक आहेत, जे दावा करत आहेत, त्याकरता शारोनचं कळप चरण्याचं कुराण होईल. प्रेज द लॉर्ड. आपण नुसतं वचन वाचणारे नाहीत तर त्यानुसार विश्वास धरणारे असलो पाहिजे. पहा, योहान 11:40 तिला प्रभू येशू म्हणतो, येशूने तिला म्हटले, तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील. असे मी तुला सांगितले नव्हते काय? आपल्याला पण देवाचं वचन सांगितलेलं आहे. पण तुमच्या आमच्या जीवनात जेव्हा संकट येतात, आज जी परिस्थिती संकटाची पाहत आहोत, पुराची पाहत आहोत, काय आपण धावा करत आहोत एकमेकांकरता? पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण आत्म्याने आपण ती ओझी पाहत आहोत. आपण धावा करणारे बनलो पाहिजे जिवंत पित्याकडे. होय, धावा करणाऱ्या लोकांकरता ते कुराण बनणार आहे. आणि जर आपण धावा करतो संकटामध्ये, तेव्हा देवाचे गौरव पाहतो. प्रेज द लॉर्ड. तेव्हा तू माझे गौरव पाहशील, देवाचं वचन स्पष्ट सांगतं. आणि त्या वचनानुसार आपण विश्वास धरणारे असलो पाहिजे. हे आसापाचं स्तोत्र आहे 50. जेव्हा तू धावा करशील तेव्हा देवाचे गौरव पाहशील. याकरता संकट आहेत, विपत्काली, संपत्काली, सर्व परिस्थितीमध्ये देवाचा धावा करणारे, त्याच्या आश्रयास असे बना. काय बना? सर्व परिस्थितीमध्ये काय करा? देवाच्या आश्रयास राहिलेले बना. नश्वर ज्या गोष्टी तुमच्या आमच्या जवळ आहेत त्यामुळे वाचू शकतो आपण. पैसा आहे, बल आहे, संपत्ती आहे, ओळख आहे, याच्यामुळे आपण नाही वाचले जाणार. पहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठाई सरळ नाही, धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल, असं हबक्कूक जुन्या करारामध्ये वचन आहे. 2 अध्याय. आणि आज आपले आत्मे कसे आहे? हबक्कूक याचा 2 अध्याय 4 वचन. पहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठाई सरळ नाही, धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल. वाचणार कसे आहोत? विश्वासाने. विश्वास काय सांगतो? प्रभू येशू. जो कोणी प्रभू येशू विश्वास ठेवतो तो वाचेल. धावा करणार, जो प्रभू प्रभू म्हणून धावा करतो तो लज्जित फजित होणार नाही. संकट दिसत आहे, पृथ्वी परीक्षा प्रसंग येत आहेत, मग आपलं लक्ष कुठं आहे? जगातल्या गोष्टींकडे का? जो पुत्र आद्य देवदूताची वाणी होत असताना येत आहे, त्याकरता तयार होणार आहे. एकमेकांकरता संकटामध्ये प्रार्थना करणारे आपण बनलो पाहिजे. पहा, स्तोत्र 57 अध्याय याचं 1 ते 3 वचन काय म्हणतं? स्तोत्र 57 याचं 1 ते 3 वचन. दावीद शौलापासून पळून गुहेत गेला तेव्हा त्याने रचिलेले मिक्ताम नावाचे स्तोत्र. मिक्ताम नावाचे स्तोत्र आहे. 1 ते 3 वचन काय म्हणतं पहा. हे देवा, मजवर दया कर, मजवर दया कर. माझा जीव तुझा आश्रय करीतो. ही अरिष्ट टळून जात तोपर्यंत मी तुझ्या पक्ष छायेचा आश्रय करीन. परात्पर देवाचा, माझं सर्व काही सिद्धीत नेणाऱ्या देवाचा मी दावा करीन.
तो स्वर्गातून पाठवून मला तारी, कारण माझा पिच्छा पुरविणारा माझा उपवास करीत आहे. देव आपली दया व सत्य पाठवून देईल. प्रेज द लॉर्ड. होय, देवाने जी ते जगावर प्रीती केली, ती प्रीती परमेश्वर पाठवून देईल. ती केलीच आहे. ते प्रीतीसाठी भुकेले ताणलेले राहा. नेहमी संकटाच्या परिस्थितीमध्ये, विपत्कालीन, संपत्कालीन, चांगली परिस्थिती आहे, वाईट परिस्थिती आहे, सर्व परिस्थितीत परमेश्वराच्या आश्रयास राहा. आज परिस्थिती तशीच आहे, संकटाची आहे, पुराची आहे, आपत्कालीन आहे. आपल्या बंधूंकरता, विश्वासू बंधू करता, शेतकऱ्यांकरता, आपल्या शेजाऱ्यांकरता, स्वतः करता प्रार्थना करणारे बना, कारण की तो दिवस जवळ येत चालला आहे. हे देवा, मजवर दया कर, मजवर दया कर. माझा जीव तुझा आश्रय करीतो. ही अरिष्टे टळून जात तोपर्यंत मी तुझ्या पक्ष छायेचा आश्रय करीन. होय, अरिष्टापासून टळायचं असेल, अरिष्टापासून वाचायचं असेल तर आश्रयाचं ठिकाण एकच आहे, ते म्हणजे परमेश्वर, प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. तोच तुमच्या हातची कामं सिद्धीस नेणार आहे. इथं स्पष्ट वचन सांगतं, परस्पर देवाचा माझे सर्व काही सिद्धीस नेणाऱ्या देवाचा मी धावा करेन या परिस्थितीमध्ये. त्या सर्व शेतकऱ्यांकरता, पुरातल्या परिस्थिती करता, जे अडचणीत आहेत, दुःखात आहेत, क्लेशात आहेत, दुःख भोगत आहेत, अशा सर्वांकरता येणाऱ्या परीक्षा प्रसंगापासून वाचावेत. त्या अंधकाराच्या त्या दिवसापासून, त्या अंधकाराच्या न्यायाच्या दिवसापासून सर्वजण वाचवत याकरता रथ बदल्या करा, एकमेकांकरता प्रार्थना करा. म्हणजे तुमचं सर्व काही तो सिद्धीस नेईल. प्रेज द लॉर्ड. आणि दया सत्य पाठवून तो काय करेल, त्याचे निवडलेले लोक आहेत, ज्यासाठी दावा केला जात आहे, आणि जे दावा करत आहेत ते वाचवले जातील. जे पहा त्या अंधकाराच्या दरीमध्ये पडत आहेत, त्यांना खेचून बाहेर काढा. यहुदा लिहितो पहा, मला आठवलं वचन, यहुदाचं पत्र. यहुदा काय लिहितो पहा, यहुदा म्हणतो की खेचून बाहेर काढा. त्याकरता स्वतः देवाच्या आत्म्यामध्ये राहा, वचनामध्ये राहा. यहुदाचे पत्र याच्या 23 वचनामध्ये काय लिहितो पहा, कित्येकास अग्नीतून ओढून काढून त्याचे तारण करा, आणि देहाने डागळलेली वस्त्रे देखील द्वेष समजून भीतीयुक्त वृत्तीने कित्येकावर दया करा, प्रार्थना करा. जिथं तुमच्याकडे प्रार्थना करायला सामर्थ्य आहे, प्रार्थना करा. पैशाची मदत करा, पैशाची मदत करा. परीक्षा प्रसंग कठीण आहे. पहा, खेचून बाहेर काढून तारण करा, डागळलेली वस्त्र देखील द्वेष समजून भीतीयुक्त वृत्तीने एकमेकांवर दया करा. स्तोत्रसंहिता 57 अध्याय 1 ते 3 वचन वाचलं. हे परमेश्वरा, हे देवा, मजवर दया कर. माझा जीव तुझा आश्रय करीतो. ही अरिष्ट टळून जात तोपर्यंत मी तुझ्या पक्ष छायेचा आश्रय करीन. होय, कठीण प्रसंग आहेत. मीपणामध्ये, गर्वामध्ये, संपत्तीमध्ये, बलाच्या ताकदीमध्ये विश्वासू राहू नका. त्या गोष्टी नश्वर आहेत. घोडे, रथ याने राजा विजयी होत नाही. दावीद म्हणला होता, पहा, परमेश्वर भाले आणि ढाल याने विजयी पावत नाही. पहिले शमूएलाचा 17वा अध्याय असेल. पहिले शमूएल, ते पण वचन आठवलं म्हणून सांगतो. वचन हे संदेशामध्ये नाहीये, पण आठवलं म्हणून सांगतो. पहिले शमूएल याचा 17वा अध्याय 46 वचन काय म्हणतं पहा, आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शील धडापासून वेगळे करीन. मी आज बलिष्ठ सैनिकांची प्रेत्या आकाशातील पक्षांस वनपशूस देईन. तेव्हा इस्रायलमध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे. तो तुम्हास आमच्या हाती देईल. आज तुम्ही संकटात असता, त्रासात असाल तर दावा करा परमेश्वराचा. परीक्षा प्रसंग येत आहेत,
येऊन ठेपलेले आहेत, जे संकटात आहेत त्याकरता. आणि आज तुम्ही सुद्धा संकट असेल तर धावा करा, कारण परमेश्वराचं ते युद्ध आहे. परमेश्वर तुम्हाला जय प्राप्त करून देईल. तुमच्याकडे असलेली संपत्ती, ओळख, पाळख याच्यावर तुम्हाला विजय नाही मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या आश्रयात जा. तो स्वर्गीय पिता आहे. तो दिवस नेमलेला जवळ येत आहे. आणि त्या दिवसाकरता, तारणाच्या दिवसाकरता, प्रभू येशू येण्याच्या दिवसाकरता जर आपण नेमलेले आहोत तर तयार झालो पाहिजे. आज परिस्थिती वाईट आहे. इथून पुढे अजून कठीण परिस्थिती येईल. स्वतःकरता, इतरांकरता प्रार्थना करणारे, धावा करणारे बना. यशा 43व्या अध्यायामध्ये पण यशा काय सांगतो पहा. यशा संदेष्टा त्याच्या 43 अध्यायात 15 आणि 16 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. यशा 43, 15, 16. मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे. मी इस्रायलचा उत्पन्न करता तुमचा राजा आहे. मी समुद्रात मार्ग, प्रचंड प्रवाहात वाट करीतो. प्रेज द लॉर्ड. यशा 43, 15, 16 वचन काय सांगतं. मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे. मी इस्रायलचा उत्पन्न करता तुमचा राजा आहे, जो समुद्रात मार्ग, प्रचंड प्रवाहात वाट करीतो. होय, तुमच्या आमच्या आज सर्व कठीण प्रसंगी तुम्हाला मार्ग सापडत नसतील, पण परमेश्वराला ठाऊक आहे की मार्ग कुठं आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, प्रभू येशू म्हणतो. तुम्ही त्याचा दावा करा. तुम्हाला कठीण परिस्थिती दिसत असेल, तुमच्या कठीण प्रसंगामध्ये, तुमच्या संकटामध्ये तुम्हाला मार्ग सापडत नसतील, तुम्ही निराश असाल, तर देवाचं वचन सांगतं की परमेश्वराचा धावा करा. परमेश्वर म्हणतो, पहा मीच तुमचा उत्पन्न करता आहे, जो समुद्रात मार्ग, प्रचंड प्रवाहात वाट करीतो. जिथे तुम्हाला वाटा दिसत नाही तिथं त्याच्या वाटा आहेत. समुद्रातही त्याच्या वाटा आहेत, असं स्तोत्रकार स्तोत्रसंहितेमध्ये सांगतो. समुद्रातून चालताना त्याची पावलं दिसली नाहीत इस्रायल लोकांबरोबर. तो खांद्यावर वागवणारा, यशा 46:4 मध्ये काय सांगून, खांद्यावर वागून तुमचा बचाव करेल, तुमचे केस पिकेपर्यंत बचाव करेल. जे धावा करतात त्यांना संकटातून तारण्याकरता तो नेहमी तत्पर, समर्थ असा पिता आहे. प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे. मी इस्रायलचं उत्पन्न करता तुमचा राजा आहे, जो समुद्रात मार्ग, प्रचंड प्रवाहात वाट करीतो. जिथे तुम्हाला तुमच्या संकटामध्ये, तुमच्या निराशामध्ये, तुमच्या जीवनातल्या कठीण प्रसंगामध्ये वाटा सापडत नाही, तिथे तो वाट करणारा, तुम्हाला वाट प्रकाशाद्वारे दाखवणारा असा परमेश्वर आहे. आणि होय, त्या परमेश्वराचा, प्रभू येशूच्या नावामध्ये धावा करणारे बना. त्याची वाणी प्राप्त करणारे बना. कारण कठीण प्रसंग येत आहे आणि त्या कठीण प्रसंगामध्ये आपण सुद्धा आहोत. या सर्व कठीण प्रसंगातून विश्वासू, अविश्वासू यांचा बचाव व्हावा, ते तारले जावेत, आपण तारलं जावं असं वाटत असू, तारण प्रत्येकाला मिळावं असं वाटत असेल तर प्रत्येकाकरता धावा करणारे बना. आजचा पश्चाताप करा, तयार व्हा. त्या वधूसारखे ते वस्त्र परिधान करा, ते वस्त्र मिळवा, डोळ्यात घालण्याकरता अंजन मिळवा, तारणाचा मुकुट मिळवा, पवित्र आत्म्याने मुद्रित झालेले बना, धावा करणारे बना. पहा, योनाच्या बाबतीत पण अशीच एक घटना घडली. योनाला निनवे शहराचा प्रचार करण्याकरता परमेश्वराने योनाला पाठवलं. जा, मी त्या शहराचा नाश करणार आहे, तू त्यांना जाऊन प्रचार कर. योनाला सांगितलं, तू जाऊन तिथे प्रचार कर. पण योना तिथून पळ काढत होता. त्या जहाजामध्ये बसला, तळात जाऊन बसला. नंतर वादळ आलं, मग चिट्ट्या टाकला, तर योनाचं नाव पुढे आलं. म्हणून त्या लोकांनी, पहा, परमेश्वराचा माणूस आहे म्हणून त्याला घाबरत त्याच्या सैन्याहून त्याला पाण्यात टाकतात. आणि मग परमेश्वर मत्स्य तयार करतो आणि त्या योनाला गिळतो. तेव्हाची ही वचन आहे. योना याचा 2रा अध्याय, यातले 1 ते 7 वचन काय म्हणतात पहा.
मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा दावा केला तेव्हा त्याने माझे ऐकले. योना काय म्हणाला? परमेश्वरापासून तो पळत होता, दूर पळत होता. त्याचं म्हणणं शेवटच्या अध्यायात तो मांडतो. तो म्हणतो, मला माहित होतं तू क्षमा करणार आहेस म्हणून मी जात नव्हतो. तो म्हणला परमेश्वराला, तू क्षमा करणार होता मला माहित होतं, तू मागं फिरणार होता म्हणून मी जात नव्हतो. परमेश्वर म्हणतो, मी इथे 1.25 लाख लोक आहेत, तिथली प्राणी आहेत, त्यांचा संहार करू काय? शेवटच्या अध्यायात नमूद आहे. पण जेव्हा तो पळून जात होता तेव्हा समुद्रात टाकला जातो, तो मासा त्याला गिळतो, तेव्हा तो त्या माशाच्या पोटातून प्रार्थना करतो परमेश्वराची. आणि तिथं वचन काय सांगतं? तो म्हणाला, मी आपल्या संकट अवस्थेत परमेश्वराचा दावा केला तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली तेव्हा तू माझा शब्द ऐकला. आज तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात हे महत्वाचं नाही. ती परिस्थिती विचार करू नका. खूप अंधकाराची असेल, खूप संकटाची असेल, सर्व गोष्टी विपरीत असतील, त्या बदलू शकत नाही असं तुम्हाला वाटत असेल, पण परमेश्वर अनुकूल आहे. ती परिस्थिती तू बदलू शकतो. समुद्रात सुद्धा त्या वाटा आहेत. जो कुंभार आहे बिघडलेल्या पात्रापासून नवीन पात्र बनवू शकतो, सर्व गोष्टी थांबवू शकतो, आज्ञा करू शकतो. त्या परमेश्वराचे तुम्ही ख्रिस्तामध्ये वारस, दत्तक पुत्र आहात, निवडलेले आहात. तर तुम्ही ज्या अवस्थेत आहात त्यातून दावा करा. प्रेज द लॉर्ड. त्या अवस्थेला पाहून घाबरू नका. त्या अवस्थेला पाहून घाबरू नका. अंधकार किती आहेत, अडचणी किती आहेत, मला मार्ग मिळत नाही, मी यातून सुटणारच नाही. निराशामध्ये येऊ नका. विश्वासामध्ये त्याच्या सामर्थ्याचा, त्या सामर्थ्याच्या विश्वासात या. योनाने त्या संकट अवस्थेमधून दावा केला, त्याने त्याचे शब्द परमेश्वराने ऐकले. परमेश्वराने त्याचे शब्द ऐकले. जरी तो योनाला संदेश सांगायला पाठवलेला असताना, योना त्यापासून पळत असताना तो समुद्रात टाकला जातो, मासा गिळतो, तरी सुद्धा योना परमेश्वराकडे धाव घेतो त्या संकट अवस्थेमध्ये. आज तुमच्या आमच्या जीवनात असे संकट असतील, पृथ्वी परीक्षा प्रसंग पाहत आहात, पुराची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये, तुमच्याकरता, आमच्याकरता, तुमच्या संकटाकरता, आपल्या संकटाकरता, पुरातल्या परिस्थिती करता. आज आपण संकटाकडे पाहून नाही, त्या सामर्थ्यशाली देवाकडे पाहून धावा करणारे बनलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणाला, मी आपल्या संकट अवस्थेत परमेश्वराचा धावा केला त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली तेव्हा तू माझा शब्द ऐकला. तू मला डोहाच्या समुद्राच्या पोटात टाकले, प्रवाहाने मला व्यापिले, तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ मजवरून गेले. मी म्हणालो, तुझ्या दृष्टी वेगळा मला फेकून दिले आहे, तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावी. जलाने मला प्राण जाईपर्यंत व्यापले, डोहाने चौकडून मला घेरले, समुद्रातील शेवाळीने माझे डोके वेचले. मी खाली पर्वताच्या तळी गेलो होतो, पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचित कोंडून टाकले होते, तरी परमेश्वरा माझ्या देवा, तू गर्दीतून माझा जीव उद्धारेला आहे. माझा जीव माझ्या ठाई व्याकुळ झाला. तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले. माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्या जवळ पोहोचली. प्रेज द लॉर्ड. तुमची परिस्थिती कठीण असेल, तुम्हाला वाटत असेल तुम्ही सुटू शकत नाही, पण सर्व संकटात त्या परमेश्वराचा धावा करणारे बन. आणि जे धावा करतात त्यांना तो सोडवितो. त्या संकटाकडे पाहून भयभीत होऊ नका. पृथ्वीवर अनेक कठीण प्रसंग अजून येणार आहे. छळ अजून वाढला जाईल. पण या सर्व परिस्थितीमध्ये काय करा? परमेश्वराचा धावा करणारे बना. ज्या परिस्थितीत तुम्ही धावा करता त्या परिस्थितीतून सोडवण्यास तो सामर्थ्यशाली प्रभू आहे. परमेश्वर धाववचन काय म्हणते पहा. परमेश्वराने मत्स्यास आज्ञा केली तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकिले. परमेश्वराने मत्स्याला आज्ञा केली आणि त्या मत्स्याने योनाला कोरड्या भूमीवर ओकून टाकले. आज तुम्ही ज्या संकटात आहात, ज्या परिस्थितीत आहात, परमेश्वर जेव्हा आज्ञा करेल, प्रभूच्या नावात तुम्ही बोलाल ते वचन, तेव्हा त्या परिस्थितीतून तुम्ही सुद्धा, आम्ही सुद्धा बाहेर पडू. प्रेज द लॉर्ड. जसा योना मत्स्याच्या तोंडातून बाहेर पडला कोरड्या भूमीवर, आज्ञा केला परमेश्वराने, तुमची आमची परिस्थिती जेव्हा परमेश्वर आज्ञा करेल तेव्हा बदलली जाईल. याकरता धावा करा, घोषणा करा वचनांची, परमेश्वराचा धावा करा.
तुमची आमची परिस्थिती बदलायला तो सामर्थ्यशाली प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. होय, धावा करा. माझा धावा करणाऱ्या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल, देवाचं वचन सांगतं. कारण की देवाचं वचन पृथ्वीवर येणाऱ्या सर्व परीक्षा प्रसंगाविषयी विदित केलेलं आहे. अनेक कठीण परीक्षा प्रसंग आहेत. समुद्रात मोठ्या प्रकारच्या लाटा तयार होतील, मोठमोठे भूमिकंप पाहाल, छळ होईल, मुलगा आई विरुद्ध, आई बाप मुलाविरुद्ध, सासू विरुद्ध, सासू सुने विरुद्ध अशी परिस्थिती निर्माण होईल. माझ्या नामामुळे तुमचा छळ होईल. या सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. यासाठी होत आहेत की जे स्थिरावलेल्या गोष्टी आहेत ते देवाच्या राज्यात जाव्यात. जे देवाच्या वचनामध्ये विश्वासामध्ये स्थिरावले जातील तेच देवाच्या राज्यात जातील. प्रेज द लॉर्ड. पहा, इब्री लोकांचे पत्र याचा 11वा अध्याय. इब्री लोकांचे पत्र इब्री लोकांचे पत्र याचा 12वा अध्याय. इब्री लोकांचे पत्र याचा 12वा अध्याय काढा. त्याचं 25 वचनापासून वचन वाचूया. इब्री लोकांचे पत्र याचा 12वा अध्याय 25 वचनापासून वाचूया. जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा. पहा वचन काय सांगतं. जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा, कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्यांचा अवमान करणारे जर निभावले नाहीत तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्यांचा अवमान करणारे आपण विशेष करून निभावणार नाही. होय, जेव्हा मोशे देवाचं आज्ञापालन विदित करवता, नियमशास्त्र विदित करवता इस्रायल लोकांना, त्यांनी ते अवमानलं. सापाद्वारे अनेक कठीण प्रसंगाद्वारे ते वधिले गेले. 24,000 इस्रायल लोक मरून पडले. पहा, मनुष्यांद्वारे आज्ञा सांगणारे, आज्ञाभंग करणारे वाचले नाही देवाचं वचन सांगतं. पण स्वर्गातून जो आज्ञा करतो त्याची अवज्ञा करणारे आपण वाचू का? नाही वाचणार. त्याकरता त्याची आज्ञा काय आहे? जशी आपल्यावर आपल्या शरीरावर प्रीती कर. देवावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण आत्म्याने प्रीती करणं, त्याचं वचन पाळणं, हे आपण शिकलो पाहिजे. हा काळ दिलाय तयारीचा. त्याच्या विश्वासाद्वारे स्थिर व्हा, धीर मागा, कारण कठीण प्रसंग येतील. सर्व संपेल आपल्या जवळच. जे आपण हबक्कूक 2 अध्याय 4 वचन वाचलं की धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल. विश्वासाने वाचले जाऊ, आस्था पश्चातापाने वाचले जाऊ. त्या सामर्थ्याचा विश्वास मागा, धीर मागा, धावा करा. त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली. त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली आणि आत्ताच्या विषयी त्याने असे वचन दिले आहे की आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कापवीन. तेव्हा त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली आणि आता काय आहे? एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कापवीन असं वचन सांगतं. मी पृथ्वी कापवीन, हलवून ठेवे. देवाचं वचन सांगतं. ती परीक्षा प्रसंग येणार आहे. आकाश पृथ्वी कापवली जाणार आहे, जात आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन होत आहे. कणत आहे पृथ्वी, ती खचली आहे, थकली आहे, कणत आहे, वेदना भोगीत आहे. ती मुक्ततेची वाट पाहत आहे. सोमकारास पत्रामध्ये पौल सांगतो. देवाच्या पुत्राची प्रगट होण्याची वाट पाहत आहे. 27 वचन काय म्हणतं पहा. आणखीन एकदा या शब्दाने असा बोध होतो की घडविलेल्या वस्तूंप्रमाणे हलविलेल्या वस्तूंचे निराकरण होईल, म्हणजे न हलविलेल्या वस्तू राहाव्या. का हलवली जाणार आहे? ज्या हलणाऱ्या गोष्टी आहेत, अस्थिर आहेत,
देवामध्ये स्थिर नाही, त्यांचं निरासरण व्हावं आणि न हलणाऱ्या गोष्टी, पहा तिथे काही न हलवलेल्या वस्तूच राहाव्यात. जे देवाच्या सामर्थ्यात विश्वास स्थिर आहे, डगमगत नाही, त्याच देवाच्या राज्यात राहायला जाव्यात. तीच प्रजा, तीच निवडलेली प्रजा, तीच मेंढर प्रभुश्वरा मानणारी देवाच्या राज्यात जाते. प्रेज द लॉर्ड. याकरता केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कापवीन असं देवाचं वचन सांगतं. त्याकरता परीक्षा प्रसंग खूप आहेत, येत आहेत, आलेले आहेत, आपण त्यातून चाललेलो आहोत. त्याच्या विश्वासात स्थिर व्हा, धीर मागा. 28 वचन काय म्हणतं पहा, यास्तव न हलणारे राज्य मिळणारे जे आपण ते उपकार मानू, त्याने करून देवाला प्रिय होईल अशी त्याची सेवा सततेने व सत्याने करू, कारण आपला देव भस्म करणारा अग्नीही आहे. प्रेज द लॉर्ड. सुभक्ती ठेवा, सद्भक्ती ठेवा, सत्यता ठेवा. आत्म्याने सत्यतेने त्याची सेवा करणारे, त्याच्या विश्वासात स्थिरावलेले बना, कारण स्थिरावलेल्या गोष्टी त्याच्या वर्तनामध्ये जाणार आहेत. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनात अनेक संकट येत आहेत, अनेक अडचणी येत आहेत आणि येतील इथून पुढे, यासाठी की तुम्ही विश्वासात स्थिर व्हावं. प्रकटीकरणात सांगितले बा, शिक्का मारलेल्या लोकांना पहा, अन्न विकत घेता येईल, अन्न देता येईल. त्या लोकांनाच मिळेल जे शिक्का मारतील, पण जे जीवनी कोकराच्या जीवनी पुस्तकात ज्यांची नावं आहेत ते मारून नाही घेणार. आपण देवाच्या विश्वासावर स्थिर राहिलेले असलो पाहिजे. आणि वचन आपल्याला सांगतं, त्याकरता पृथ्वी आणि आकाश कापवलं जाणार आहे. अनेक कापवलं जाणं म्हणजे अनेक गोष्टी नश्वर होतील, अनेक संकट येतील, अडचणी येतील, त्यातून परीक्षा होईल. त्याचे निवडलेले लोक आहेत, विश्वासू लोक आहेत यांची, आणि ते स्थिरावलेले त्याच्या वर्तनामध्ये प्रवेश करतील. यास्तव न हलणारे राज्य मिळणारे जे आपण ते उपकार मानू, त्याने करून देवाला प्रिय होईल अशी त्याची सेवा सत्यतेने व सत्याने करू, कारण आपला देव भस्म करणारा अग्नीही आहे. प्रेज द लॉर्ड. याकरता संकट अनेक आहेत, येत आहेत, त्यात आपण चाललेलो आहोत. त्यात तुम्हाला स्थिरावायचं असेल तर त्या सामर्थ्याचा विश्वास मागा, धावा करा. संकट असताना धावा करा, त्याचा धीर मागा, सामर्थ्य मागा. बलाने नाही, पराक्रमाने नाही, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असं जखऱ्यामध्ये वचन आहे, परमेश्वराने सांगितलेलं नमूद आहे. स्तोत्रसंहिता 20 याचं पहिलं आणि दुसरं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 20 याचं पहिलं आणि दुसरं वचन, संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचा नाम तुला उच्चपदी स्थापो, पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठवो, सिंहातून तो तुला आधार देव. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता दाविदाचं स्तोत्र आहे हे 20 याचं पहिलं आणि दुसरं वचन सांगतं, संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको. ज्या संकटामध्ये तुम्ही आज असाल, चाललेलं असाल, अविश्वासू लोक आज असतील संकटामध्ये, त्या दिवशी परमेश्वराने तुमची वाणी ऐकावी. त्याकरता दावा करणारे बना. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचे नाम तुला उच्चपदी स्थापो, पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठवो, सिंहातून तो तुला आधार देव. होय, तोच आपला आधार आहे, तोच आपलं विश्रांतीचं ठिकाण आहे, तेच आपलं आश्रयस्थान आहे, तो आपला तारणाचा मुकुट आहे. त्याच्याद्वारेच आपण वाचवले जाणार आहोत. याकरता तुम्ही आज जर संकटात असाल, आपले शेजारी संकटात असतील, आपले प्रियजन संकटात असतील, महाराष्ट्रातील परिस्थिती ही आता संकटाची आहे. या सर्व परिस्थितीमध्ये आणि येणाऱ्या संकटाच्या काळाविषयी जे परीक्षा प्रसंग येणार आहे, देवाच्या त्या दिवशी आपण वाचले जावं, सगळ्यांना तारण प्राप्त व्हावं. या पुराच्या परिस्थिती आपले लोक वाचले जावं, प्रियजन शेतकरी वाचले जावं, याकरता धावा करणारे बना.
म्हणजे परमेश्वर काय करेल, सिंहातून तो तुला आधार देव, पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठवो. प्रेज द लॉर्ड. जे धावा करणारे आहेत ते वतन पावतील. जे निवडलेले आहेत, जे धावा करणारे आहेत ते वतन पावतील. ते त्या शारोन कळप चारण्याचे त्यांना कुरण केलं जाईल. त्याचे निवडलेले लोक आहेत, त्याचे सेवक आहेत, त्याची जी प्रजा आहे ती सर्व तिथे त्या कुरणामध्ये प्रवेश मिळवते. यशया याचा 65वा अध्याय, यशया याचा 65वा अध्याय, याचं 8 ते 10 वचन काय म्हणतात पहा. यशया याचा 65वा अध्याय 8 ते 10 वचन काय म्हणतात पहा. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतात वचन पहा. यशया संदेशाद्वारे परमेश्वराने सांगितलेलं वचन नमूद आहे. परमेश्वर असे म्हणतो, द्राक्षांच्या घोसात नवा द्राक्षरस दृष्टीत पडला असता त्यात लाभ आहे म्हणून याचा नाश करू नका असे लोक म्हणतात. त्याप्रमाणे मी आपल्या सेवकांस्तव करी, मी अवघ्यांचा नाश करणार नाही. काय लिहिले की पहा, द्राक्षांच्या गोसात नवा द्राक्ष दृष्टी पडला असता त्यात लाभ आहे म्हणून त्याचा नाश करू नका असे लोक म्हणतात. द्राक्षांच्या गोसात नवा द्राक्षाच्या दृष्टीत पडला तर त्याचा नाश करू नका असे लोक म्हणतात. तसं परमेश्वर म्हणतो की मी आपल्या सेवकांस्तव करीन, मी अवघांचा नाश करणार नाही. मी सगळ्यांचा नाश करणार नाही, सेवकांस्तव. सेवक माझे सेवक असल्यामुळे मी ते सगळ्यांचा नाश करणार नाही. दुसरं त्यातलं 9 वचन काय म्हणतं पहा. मी याकोबातून संतान, यहुदातून माझ्या पर्वतांचा वारस उत्पन्न करीन. माझे निवडलेले त्याचे वतन पावतील, माझे निवडलेले त्याचे वतन पावतील. माझे सेवक तेथे वस्ती करतील. माझा धावा करणाऱ्या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल, अखोराचे खोरे गुरांचा गोठा होईल. प्रेज द लॉर्ड. यशया 65 अध्यायामध्ये परमेश्वराने नमूद केलेलं वचन आहे, मी सर्वांचा नाश करणार नाही. माझ्या सेवकांस्तव जे दावा करत आहेत, माझे निवडलेले लोक आहेत, त्यासाठी ते शारोनचं कळप चरण्याचं कुरण होईल. पहा, जे देवाचे सेवक आहेत, निवडलेले लोक आहेत, आज आपण आपल्या स्वतःकरता, इतरांकरता धावा करणारे बनलो पाय. आज पश्चाताप करणारे बनलो पाय. सर्वांना ओढून बाहेर काढून त्याचं तारण करणारे आपण असलो पाय. प्रभू येशूचं नाव प्रत्येकाला कळवणारे, एकमेकांना प्रार्थना करणारे असलो पाहिजे. हे वचन आपल्याला स्पष्ट सांगतं. माझे निवडलेले त्याचे वतन पावतील, माझे सेवक तेथे वस्ती करतील. माझे निवडलेले आणि माझे सेवक तेथे वस्ती करतील. जी जागा त्याने तुम्हा करता तयार केली, ती जागा तयार करण्याकरता प्रभू येशू गेला आहे. तो म्हणाला सुद्धा, ती जागा तयार झाली म्हणजे मी पुन्हा तुम्हाकडे येईन, कारण जिथे मी आहे तेथे तुम्ही असावे. याकरता धावा करा त्या प्रभूचा, एकमेकांकरता धावा करा. कारण माझा धावा करणाऱ्या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल, अखोराचे खोरे गुरांचा गोठा होईल. होय, धावा करा, एकमेकांची ओझी व्हा. संकटात जे अडकलेत, पुराच्या परिस्थितीत जे अडकलेत आणि पृथ्वीवर जे परीक्षा प्रसंग येत आहेत त्याकरता त्यातून वाचले जावं. तुम्ही आज संकटात आहात, त्या संकटाकरता धावा करणारे बना, म्हणजे आम्ही वाचले जाऊ. याच काळी नाही तर येणाऱ्या काळाकरता, त्याच्या राज्याकरता वाचले राखले जाऊ. वाचलेली सर्व वचनं प्रभू येशू सर्वांच्या ऐकणाऱ्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादाची करो.
प्रभू येशूच्या नावामध्ये आमेन. या आपण प्रार्थना करू. शेवटली प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनाचा आशीर्वाद घेऊया आणि आजची सहभागिता संपूया. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता समय करता सुंदरची वेळ आमच्या जीवनात आणलीच, आम्हाला तू राखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. होय, फुलाताई पडवळ आज ऍड जरी नसल्या, जरी कुठं असतील तिथे मावशी जे तिची सुनानातवंड लेकरं, सॅमसन अंकलची दोन्ही लेकरं, आई शेजारची ताई देतात त्यांची सुनानातवंड लेकरं, ऑनलाईन जेवढे पाहतात हिवाळे कुटुंब, त्यांच्या मुली नातवंड मुलं, प्रकाश बोरे कुटुंबातील सदन अंकल पाहतात, या सर्व तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित केलेले प्रभू येशूच्या नावामध्ये. माझा विश्वास आहे, आमचा विश्वास आहे. होय, प्रत्येक जण विश्वासू धावा करणार असं ख्रिस्तामध्ये बनलं जावं. पवित्र आत्म्याची वाणी जिवंत पित्या प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येका ठिकाणी तू घाल. धावा करणारे, एकमेकांचं तारण करणारे, अंधकार सत्तेपासून सोडवलेले असे सोडविणारे असे तुझे सेवक, तुझे निवडलेले बनव. आज जिथे कुठे प्रार्थना चालू असतील त्या प्रार्थनेमध्ये येणारे अडखळ प्रभू येशूमध्ये घालव. ते प्रार्थना प्रभू येशूच्या नाव तुझकडे पोहोचू दे. आज जर ते येणं असेल तर जागृत ठेव, सुंदरचं जागृत झोप दे, सुंदरचं अन्न दे, रमणकाऊन शक्ती सामर्थ्य दे, शक्ती कार्यासाठी कार्यान्वित कर. आज जे दुःखात आहेत, क्लेशात आहेत, संकटात आहेत, रडत आहेत, ज्यांनी प्रियजन गमावलं त्यांच्या ठाई तू सांत्वन तुझ्या आत्म्याद्वारे प्रभू येशूच्या नावामध्ये पाठव. त्यांची निराशा घालून टाक. जे निराशा मध्ये बसलेला आहे, पावसाच्या परिस्थितीमुळे ज्यांनी सगळं काही गमावलेलं आहे, निराशामध्ये आहे, त्यांच्या ठाई तुझं सांत्वन, आशा पवित्र आत्म्यामध्ये घाल. सेवाबाई संस्था आहेत, सेवक आहेत, विश्वासू लोक आहेत, यांना उत्सुकता घाल आणि त्यांना मदत पोहोचवी असं तू कर. तुझ्या सेवकांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात घाल. त्याच्या भरलेल्या सामर्थ्याद्वारे जे अंधकारात बसले ते ख्रिस्ताकडे तू आण. जे रात्रीच्या वेळी पावसाच्या परिस्थितीवर प्रवास करत आहेत त्यांना सुखरूप प्रियजनांकडे पोहोचव. सर्व डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्यात स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. तसेच तू प्रार्थना करतो जे आज भुकेने ताण्याच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथाश्रमातील अनाथ मुलं यांच्या मुखास अन्न पाणी द्यायला तू सामर्थ्य दे. या थंडीच्या काळामध्ये वृद्ध लोकांना तू सामर्थ्य दे, आरोग्य दे, हातापायामध्ये हाडामध्ये बळ दे. ज्यांना नसांचे श्वसनाचे विकार आहेत, नसांचे विकार, त्वचेचे विकार आहेत, ब्रेनचे विकार आहेत, हाडांचे, दातांचे, जिभेचे, डोळ्यांचे विकार आहेत, जिभेच्या खिळल्या त्याच्या सर्वांना त्या बंधनातून बंधमुक्त कर प्रभूच्या आत्म्यामध्ये. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. होय, प्रार्थना करतो जिथं आज प्रार्थना विनंत्या होत आहेत त्या प्रार्थना विनंत्या प्रभू येशूच्या नावात तुझकडे पोहोचू दे. ज्या आज तुझे धार्मिकते करता भुकेल्या ताण्याच्या भुका ताना भागव. प्रकाश बोरेंचं कुटुंब, त्यांच्या जीवनाचं आरोग्य प्रीती राहू दे. हिवाळ्यांच्या कुटुंब, नातवंडावर तुझं आरोग्य प्रभू येशूच्या नावामध्ये राहू दे. सदन अंकलच्या जीवनामध्ये तुझं आरोग्य प्रीती सामर्थ्य ख्रिस्तामध्ये राहू दे. तसंच तू प्रार्थना करतो सॅमसन अंकल दोन्ही लेकरांना त्यांच्या ज्ञान प्रीती संरक्षणामध्ये तू राख, त्यांच्या पावसाच्या परिस्थितीमध्ये तू राख. तसेच मावशी तिचे सुना नातवंड लेकरांना तुझ्या विश्वासात तारणामध्ये वचनामध्ये स्थिर कर. आई शेजारची ताई दादा सुना नातवंड लेकरांना तुझ्या आरोग्यात प्रीती शांती वचनामध्ये दृढ राख. जी लहान लेकरं आहेत त्यांना जगाच्या मृगजळापासून दूर ठेव. पावसाच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील लोक जे अडकले, सोलापूरच्या ठिकाणचे असतील, नगरचे असतील, मराठवाड्यामध्ये असतील, कोकणामध्ये असतील, बॉम्बेमध्ये असतील, देशामधल्या सर्व परिस्थितीमध्ये असतील, या सर्व लोकांना देवदूतांद्वारे संभाळ कर. ज्यांना निवारा देणे घर गमवली आहेत, ज्यांना अन्नाचे तुटवडा आहे, त्यांना ते सहाय्य संयोनातून पोहोचवलं जावं परमेश्वराकडून. आणि जे भाऊबंधू आहेत त्यांच्यामध्ये उत्सुकता घाल. होय, सर्व ठिकाणी शांती राहू दे. जिथं अतिवृष्टी होत आहे तिथं संभाळ कर. आणि प्रभू ही अतिवृष्टी थांबावी अशी प्रभू येशूमध्ये विनंती करतो. आमच्यातून झालेल्या काही चुका असतील, पापाच्या सर्व चुकांची सर्वांची क्षमा कर. आणि तुझी दया तू स्मर. सर्वांना विश्वासात सामर्थ्यात तू स्थिर कर. हे सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूमध्ये पूर्ण केला त्याबद्दल धन्यवाद देतो.
वेळे कुटुंबातली जी नात जी आजारी होती तिला तो आरोग्य दिला असा आमचा विश्वास आहे. आरोग्य दे, शांती दे तिच्या ठाई. सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्यास प्रभू येशूच्या नावामध्ये त्या धन्यवाद दे. ती प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता पित्या. आमेन. या आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेत राहा, प्रीतीत राहा. देव सर्वांना सुरक्षित ठेवो. आमेन. प्रेज द लॉर्ड. सलाम.